महाविकास आघाडीच्या निमित्ताने एक नाव आपण खरं तर प्रकर्षाने सध्या त्यांची उणीव जाणवते आपल्याला. संजय राऊत यांची सध्या ते आजारी आहेत, त्यामुळं रोज दिसणारा चेहरा आता रोज दिसत नाही आहे. कधीतरी त्यांना बरं वाटलं तर ते येतात, एखाद्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतात, पण त्यांची उणीव जाणवते. महाविकास आघाडीचा किल्ला लढवणारा एक महत्त्वाचा व्यक्ती. खरं आहे, भाजपचे लोक जरी संजय राऊतांवर टीका करत असले की काय संजय राऊत बेसलेस बोलतात, काही आरोप करतात, कोणालाही बोलतात, कधी मोदींना अंगावर घेतात, कधी शहांविषयी बोलतात, कधी फडणवीसांना बोलतात, कधी शिंदेना बोलतात, पण ते एक खुबीनं काम करत असायचे. ते सकाळी यायचे, आज दिवसभराचा नॅरेटिव्ह सेट करून द्यायचे. बरोबर. आणि महाराष्ट्रातला मुंबईतला मीडिया हा संजय राऊतांना दाखवलं नाही असं होतच नव्हतं. त्यामुळं मीडियाचा TRP थोडं संजय राऊत आजारी झाल्यामुळे कमी झाला, हे आपण 100% सांगू शकतो. त्याचसोबत महाविकास आघाडीची पण ते किल्ला लढत होते. दुर्दैवाने त्यांना आजार आलाय. आता ते हळूहळू आजाराच्या बाहेर येतात. त्यांनी काल परवा एक आजारातून बाहेर येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि विशेषतः सांगू की काल परवाचे दृश्य मला खूप सुखावणार आहे. त्याच्यावर अनेक लोक टीका करत असतील, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांना एका लग्न समारंभामध्ये भेटले आणि त्यांनी त्या ठिकाणी विचारपूस केली. त्याच्यावरती संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी माझी काळजी घेतली, मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं काय लागेल काय ते पण सांगितलं. हे मी ह्याच्यासाठी सांगतो आपल्या प्रेक्षकांना आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना याच्यासाठी सांगतो की बघा, नेते एकमेकावर धोरणात्मक टीका करतात, पण आपण एकमेकांवर, एकमेकांच्या नेत्यांवर, एकमेकांच्या पक्षावर टीका करताना कुठंतरी मर्यादा पाळली पाहिजे. हे या नेत्यांकडून आपण शिकलं पाहिजे.